येवला तालुक्यातील सावरगाव येथील गुरुदेव दत्त विश्वस्त संस्थेच्या वतीनं पावसाकरिता त्रिदिनात्मक दत्तयाग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून हा 3 दिवसीय याग संपन्न होतोय। सर्वत्र मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा अशा विविध गोष्टींकरिता त्रिदिनात्मक दत्तयागाचं आयोजन सावरगाव येथे करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येनं महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या यागास हजेरी लावणार आहेत। याच दत्तयाग सोहळ्याबाबत अधिक माहिती दिली आहे महंत बापू कुलकर्णी यांनी। सालावादप्रमाणे यंदाही गुरुदेव दत्त विश्वस्त संस्था सावरगाव या ठिकाणी त्रिदिनात्मक दत्तयाग महोत्सव आयोजित केलेला आहे। या यागाचं वैशिष्ट्य की सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तसेच या ठिकाणी प्रजन्य राजाची कृपा व्हावी, चांगल्या प्रकारचा पाऊस पडावा, तसेच प्रत्येक मालाला चांगला भाव मिळावा, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, गोरगरिबांना जास्तीत जास्त कशा ह्या फायदा होईल, यज्ञ केल्याने जास्तीत जास्त प्रत्येकाच्या पदरी कसे पुण्य पडेल याकरता हा याग आयोजित केलेला आहे। या यागाचं 24 मे ते 26 मे असं यागाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 24 मे रोजी सकाळी 8 वाजता परमपूज्य महंत रमेशगिरी महाराज कोपरगाव बेट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमासाठी पूर्ण भारतातून, आपल्या महाराष्ट्रातून, सर्व जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून 251 जोड्या पूजेसाठी बसलेल्या आहेत। तसेच या कार्यक्रमाला सायंकाळी हरिभक्तपरायण भाऊलाल महाराज काकड गुरुकुल वारकरी संस्था सावरगाव चे मुख्य सर्वस्व संस्थापक यांचं जाहीर हरिकीर्तन हे 7 ते 9 या वेळेत आयोजित केलेलं आहे। त्याचप्रकारे 25 तारखेला सकाळी नित्यनियमाप्रमाणे पूजाविधी व तसेच दररोजचा यज्ञ कार्य हे वेदशास्त्र संपन्न महेंद्र शास्त्री जोशी यांच्या अमृतवाणीतून हे कार्य आयोजित केलेले आहे। सायंकाळी नामवंत कीर्तनकार जे नेहमी सगळ्या ठिकाणी नावलौकिक असे आहे, धर्मगुरू अमृताश्रम स्वामी जिल्हा बीड यांचं सुरत असं कीर्तन 7 ते 9 या वेळेस आयोजित केलेलं आहे। तरी ह्या कीर्तन प्रसंगी झाल्यानंतर सर्व लोकांना दररोज महाप्रसाद दिला जात असतो। यानंतर 26 तारखेला सकाळी नियमाप्रमाणे नित्यनियम विधी व तसेच सर्व भाविकांना या ठिकाणी पूर्णाहुतीचा साठी श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज नील परत आश्रम त्र्यंबकेश्वर अखिल भारतीय कुंभमेळा परिषदेचे अध्यक्ष यांच्या हस्ते पूर्णाहुती आयोजित केलेली आहे। या प्रसंगी सर्व साधुसंत, महंत, महामंडलेश्वर व सर्व गावातील थोर मंडळी, ग्राम समिती आमच्या सर्व जेवढी आहेत ते सर्व मंडळी व तसेच अनेक प्रकारचे आपल्या राज्यातले सर्व लोकांनी पूर्णाहुतीसाठी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। तर आपण ह्या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे व सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने